मंडळी नमस्कार। आपण या दिवसात पाहतो की कापसाचे फुलं हे बारीक बोंडांना हरभऱ्यासारख्या घाट्यांना चिटकून तिथं बोंडगळ होते आणि हे फुलं चिटकल्यामुळं आपण नेहमी आपल्याला नैराश्य येतं बोंडगळ गळल्यामुळे। तर असं का होतं? नेमकं जेव्हा पांढरे फुलं असतात आणि पाऊस पडतो ते फुलात पाणी साचले जातं। फुलात पाणी साचल्यामुळं तिथं बुरशी डेव्हलप होते आणि बुरशी डेव्हलप झाल्यामुळं ते फूल बोंडाला चिटकतं आणि शेवटी त्या बारीक बोंडाला घेऊनच ते खाली पडतं। जर याच्यामध्ये ऊन पडलं, चांगलं ऊन जर असेल तर ते फूल निष्ठून जातं बोंडापासून आणि बोंड गळत नाही। पण जर ढगाळ वातावरण असेल आणि पावसाचे थेंब पडतच असतील, पाणी साचलेलं आहे आणि बुरशी डेव्हलप झाल्यानंतर सुद्धा पाऊस पडतोय, मग अशा वेळेस मात्र ते फूल बोंडाला चिटकून नंतर बोंडगळ होते। याच्यासाठी तसं जर पाहिलं तर ऊन पडणे हा एक सगळ्यात चांगला उपाय आहे। ऊन जर पडलं तर आपोआप ते फूल न चिटकता बोंडाला सोडून देते आणि गळून जाते। पण ऊन जर नाही पडलं तर काही प्रमाणात बुरशीनाशकाचा वापर याच्यासाठी फायदा देऊ शकतो। बुरशीनाशकामध्ये प्रोपिको 15 मिली प्रोपिको जर आपण वापरलं तर ते जे फूल चिटकतं बोंडाला त्याचं प्रमाण कमी होतं आणि बोंडगळ कमी होते। धन्यवाद।